जानू, बाळा उठ ना. मग आई इथे, बाबा पण आलेत, सगळे इकडे. तू उठ ना. उठ ना ग. अहो, इतक्या दिवसांनी आपली पोर आपल्याला दिसली, आपल्याशी बोलत पण नाहीये. काय झालं तिला? अचानक कोसळली कशी ती? काही नाही होणार आहे जानू. इतक्या दिवसांनी आपल्या सगळ्यांना बघितलं, तिला मानसिक धक्का बसला म्हणून चक्कर आली तिला. बाकी काही नाही झालंय तिला. खरंच माझी खात्री आहे बरी होईल. आणि हे बघ, आपण कोणी मनात वाईट विचार आणायला नको का? हो काकू, काकू आपली जान्हवी खूप स्ट्रॉंग आहे. डॉक्टर डॉक्टर बोला प्लीज प्लीज. विश्व जरा शांत हो. डॉक्टर येतील आणि बघतील, सांगतील आपल्याला. डॉक्टर माझी आई आहे, तिला काही होतं का? मला प्लीज. नाही, we will try at our level best. Okay, don't worry. आईला बोलायचं होतं माझ्याशी. आईला बोलायचं होतं माझ्याशी. सई आईला काही होणार नाही ना? काही होणार नाही. नाही मला बोलायचं होतं, माहिती आहे का? ती मला बोलली, मला बोलायचं. मी स्टेजपाशी घेऊन जायला होतं का तिला? मी स्टेजपाशी मी स्वतः घेऊन जायला होते ना. विश्व शांत हो. डॉक्टर आतमध्ये आहेत आणि काकूला काही होणार नाहीये. तू शांत हो आधी. या गोष्टीचा विचार आता करू नकोस विश्व. सिस्टर, डॉक्टर कळवणार होते नेमकं काय झालंय ते. तुम्ही अजून काही कळवलं नाही. पेशंटला जेव्हा अचानक चक्कर येते ते अशा प्रकारे बेशुद्ध पडतात की त्याची काही वेगवेगळी कारणे असतात. आता ह्यातलं नक्की काय कारण आहे हे शोधायला आम्हाला थोडा वेळ द्या. तिचे बेसिक टेस्ट केले आहेत. अजून काय टेस्ट करायचे असतील तर ते डॉक्टर सांगतील तुम्हाला. रिपोर्ट्स आले की जे काय आहे ते क्लिअर कळेल. आता काही सांगता येणार नाही. मला काही माहित नाही. काही करा पण माझी पोट ठणठणीत बरी व्हायला हवी. लक्ष्मी, तुला म्हणतो ना, तू शांत हो आणि नको का काळजी करू सिद्धी. हे बघ, आपली जानू इतक्या दिवसांनी परत आली की नाही, त्यामुळे आता ती आपल्याला सोडून नाही जाणार कधीच. जानू बरी होणार, नको काळजी करू लक्ष्मी. डॉक्टर डॉक्टर दरवाजा खोला ना. डॉक्टर माझी आई आहे. डॉक्टर शांत हो तू. आहे आतमध्ये. डॉक्टर आहेत. काका तुम्ही थांबा. डॉक्टर म्हणाला तिथेच थांबा म्हणून. मी स्टेजपाशी होतो. सई पण होती तिकडे. आदिराज दादा ते आले, म्हणले काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला तिकडे नेऊन घेतले. तर आई पडली होती. आईचं डोकं पडलं होते. रक्त झालं होतं. आई उठत नाही बाबा. आई उठत नाही. आई उठत नाही. आई उठत नाही. बाबा 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 आईला उठवा. आईला उठवा. बाबा बाबा आई उठत नाही. शांत बाळा, मी आहे ना. तुझ्या आईला काही होणार नाही. आपल्या घरची ती लक्ष्मी आहे रे. आपल्या घरचा श्वास. माझी खात्री आहे तिला काही होणार नाही. मी आहे ना. आईला उठवा. आईला उठवा बाबा. काही होणार नाही. आईला उठवा.
कशी काय? अजून शुद्धीवर नाही आली ती. काय झालं आपल्या पोरीला? तिला स्टेजवर बघितलं ना तेव्हा तेव्हा असं तिच्या जवळ जाणारच होते मी. हो, कळत नाही काय करायचं. तिला स्टेजवर बघितलं आणि माझे हातपायच थिजले. मला पण तिने पण पाहिलं मला असं वाटलं की आता ती येईल धावत. मी तोपर्यंत पोट कोसळली. बरी होईल ना माझी जानू? हा सांगा ना. हो, बरी होईल ना ती? तिला काही होणार नाही ना? तू नको काळजी करूस. हे बघ, आपली जानूला काही होणार नाही. आपली खात्री आहे माझी, ती पूर्णपणे बरी होणार. हे बघ, तू का काळजी करतेस? अगं डॉक्टर आहेत ना, ते आहेत डॉक्टर जानू बरोबर, आणि आपण सगळे आहोत ना. जानूला काही होणार नाही. तू नको नको काळजी करू. कारण दिवसाची दिसली ती आपल्याला ओळखेल, आपल्याला हात मारेल ना, आपल्याला तिला आपल्या जवळ घेता येईल ना, माझ्या खुशीत येईल ना होती. लक्ष्मी, तू का काळजी करते? सगळं मी म्हणतो ना, जानू ठीक होणार आहे, अगदी व्यवस्थित बरी होणार आहे. कळलं? पण हे बघ आता माझं सगळ्यात महत्वाचं काय आहे? महत्वाचं हे आहे की जानू करता आपण दोघांनी खंबीर राहणं गरजेचं आहे. अगं आपली गरज आहे ना तिला, जानूला. हा बरोबर ना? ते बघ, तू आता जरा शांत हो, स्वतःला सावरायचंस. हे बघ, देव आहे ना आपल्या बरोबर. तो नाही काही होऊ देणार जानूला. तो जानूला बरं करणार. नको काळजी करूस. नको. हो, नक्की. ते आपल्या घरात जेवढी पैशांची चणचण आहे ना, तेवढ्याच अडचणी मुबलक प्रमाणात आहेत. काय करावं देव जाणे. आधी कळलं बहीण गेलीये, मग तिचे अंत्यसंस्कार केले, फोटोला हार घातले, आणि आता अचानक प्रकट झाली. पण असंही नाही की कुठल्या तरी कोपऱ्यातल्या गावात आहे, हातपाय मोडलेत, चांगली धडधाकट येऊन उभी राहिली आपल्यासमोर. काय बोलताय? स्वतःच्या बहिणीबद्दल बोलताय, हे लक्षात आहे ना तुमच्या? हो, जानू परत आलीये, ती सुखरूप आहे, हे कमी नाहीये का आपल्यासाठी? मी कुठे काय बोलतोय कमी आहे म्हणून? पण आपल्या समोर येऊन डायरेक्ट स्टेजवर थेट गायला लागली. तेच ना, मला सुद्धा तेच कळत नाहीये. ती थेट आली सिंचनाच्या घरी, तेही महाशिवरात्रीच्या दिवशी कशी काय पोहोचली? अरे कशी पोहोचली म्हणजे, तो विश्वा घेऊन आला असणार तिला. भावनाने त्या गाण्याच्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी विश्वावर दिली होती. मी बघत होतो ना, सकाळपासून त्या विश्वाची लगबग चालू होती. म्हणजे भावना ताईला माहित होतं की जानू जिवंत आहे? अर्थात. जर भावनाला माहिती असतं तर तिने सगळ्यांना सांगितलं नसतं का? आणि तुम्ही आता ना ही सगळी चर्चा थांबवा. कृपा करून जानू बरी होईल त्यासाठी प्रार्थना करा. हो पण वहिनी, डोक्यात एवढे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं मिळायला हवीत ना. आतापर्यंत जानू होती कुठे, आपल्यासमोर आत्ताच कशी काय आली या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमानिमित्त, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? भाऊजी, वेळ देईल ना उत्तर. योग्य वेळ आली ना तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हॅरी, मला तर हा काहीतरी वेगळाच मॅटर वाटतो. म्हणजे हे प्रकरण जितकं सरळ दिसतं ना तेवढं नाहीये. म्हणजे तूच बघ ना, म्हणजे ती विश्वासोबत कार्यक्रमात आली, जयंतसोबत नाही. तिने जयंतसोबत कार्यक्रमात यायला हवं होतं ना. सगळ्यात आधी तिने जयंतला कॉन्टॅक्ट करायला हवा होता ना. कसा करणार जयंतला कॉन्टॅक्ट ती? मला कसा करणार जयंतला कॉन्टॅक्ट ती? जानू जेव्हा पाण्यात पडली तेव्हा तिचा मोबाईल भिजला असणार ना, खराब झाला असणार. कसा कॉन्टॅक्ट करणार?